हॅलो एव्हरीवन, तुम्हाला कुणाला आठवते का आपल्या आजी पंजीच्या काळातली शिदोरीची रेसिपी? नसेल आठवत तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. तर आज आपण बघणार आहे आपल्या आजी पंजीच्या काळातली शिदोरीची रेसिपी, जी काळाच्या ओघात खूप खूप मागं पडत चालली आहे. ही रेसिपी मला माझ्या पप्पांनी सजेस्ट केलेली आहे. माझे पप्पा जेव्हा छोटे होते तेव्हा आजोबांबरोबर घोड्यावर बसून खेड्यापाड्याने व्यापार करायला जायचे, तेव्हा त्यांची आजी म्हणजेच माझी पणजी आणि माझी आजी त्यांना अशा पद्धतीची शिदोरी करून द्यायची आणि ही शिदोरी 2 ते 3 दिवस आरामात पुरायची. तर शिदोरीचं मेन पदार्थ म्हणजे दशमी. त्यासाठी आपण एका बाउलमध्ये घेतलं आहे गव्हाचं पीठ, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तीळ टाकणार आहे आणि कच्चं दूध म्हणजे गरम न करता जे दूध असते ते दूध घेणार आहे. माझ्याकडे गाई म्हशी होत्या तेव्हा दूध आरामात मिळायचं. दुधाने आपण मस्तपैकी अशा पद्धतीने कणिक मळून घेणार आहे. ही टेस्टी, खायला खूप टेस्टी लागते बघा, मस्त गुळसट लागते आणि नरमगार राहते. 2 ते 3 दिवस ती आरामात पुरला जाते. त्यामुळे थोडंसं तूप टाकायचं आहे आणि मस्त आपला कणिक मळून घ्यायची आहे. झाकण ठेवून आपण थोडंसं आपल्याला रेस्टला ठेवणार आहे. आता आपण आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे वळणार आहे. तर मी केलं आहे मस्तपैकी दुसरी रेसिपी म्हणजे तळणीच्या मिरच्या म्हणजेच बेसन आणि मिरचीचे वडे, जे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. या व्हिडिओमध्ये टाकलं असेल तर खूप लेंदी व्हिडिओ झाला असता. तर आपण तिसऱ्या व्हिडिओकडे वळणार आहे. जे आपण बेसन आणि मिरचीचे वडे केलेले आहे त्यामध्ये जे उरलेलं बेसन होतं त्यामध्ये आपण 2 चमचे दही टाकायचं आहे. त्याला अशा पद्धतीने आपण फेटून घेणार आहे. आता एका पॅनमध्ये आपण तेल घेणार आहे. माझी आजी तेव्हा ही रेसिपी तव्यावर करायची आणि याला चून म्हटलं जायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं, मोहरी, कढीपत्ता, थोडंसं हिंग टाकणार आहे. कारण बेसन आहे ते थोडंसं गॅसी असतं त्यामुळे आपण त्यामध्ये हिंग टाकायचं आहे. सोबत त्यामध्ये टाकणार आहे आपण छानपैकी आपलं कढीपत्ता वगैरे शिजल्यावर हळद, तिखट, धनापूड टाकायचं आहे. त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि बेसनामध्ये आपण जे दही घोटलं होतं आपण ते टाकणार आहे. त्याला मस्तपैकी पाणी टाकून छान शिजवणार आहे. प्रत्येक ठिकाणी याला वेगळं नाव आहे बघा. झुणका म्हटलं जातं, कुठं दही बेसन म्हटलं जातं, आंबट बेसन म्हटलं जातं. तर माझी आजी जे याला म्हणायची बेसन चून, ते मी तुम्हाला सांगत आहे. चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण वडे करताना आपण त्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलं तर थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी. याला छान शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला घट्ट करायचं आहे कारण आपण शिदोरी करणार आहे तर आपल्याला पातळ नको आहे बघा. मस्त घट्ट आपल्याला करून घ्यायचं आहे बघा. छान शिजवून घ्यायचं आहे. याला बेसन शिजवणं खूप गरजेचं आहे. जर व्यवस्थित बेसन शिजवलं गेलं नाही तर पोटाला त्रास होऊ शकतो. छान बेसन शिजलं गेलं तुम्हाला कळून समजलं असेल. बेसन छान शिजलं गेलेलं आहे. त्यामुळे टाकणार आहे आपण मस्त कोथिंबीर. आपण झाकण ठेवून मस्त साईडला ठेवलेलं आहे बेसन. आपलं दशमीचं पीठ पण छान मुरलं होतं. आता थोडंसं आपण मिक्स करून घेणार आहे. ज्या पद्धतीने माझी आजी करायची तर त्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे. एक जाडा गोळा घ्यायचा आहे, त्याला अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे. मधोमध आपल्याला तेल किंवा तूप लावायचं आहे. मी तेल लावलेलं आहे आणि दशमी जे आहे ते नेहमी जाडी असते बघा. आणि आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे बघा आणि मस्तपैकी जाडसर आपल्याला दशमी लाटून घ्यायची आहे. तुम्ही पिठाच्या ऐवजी तेल पण लावू शकता बघा. मी पीठ लावलेलं आहे त्याला. छान जाडसर अशा दशमी लाटून घ्यायची आहे. मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्यावर मस्तपैकी आपण दशमी शेकून घेणार आहे. आजी कशी कपड्यानं शेकायची ना तसंच मी तुम्हाला शेकून दाखवणार आहे. मग छानपैकी असं दाबून आपल्याला शिजवून घ्यायची आहे, शेकून घ्यायची आहे आपल्याला दशमी मस्तपैकी. त्यामुळे काय होते, जाडी असल्यामुळे ते व्यवस्थित शिजल्या जाते बघा, कच्ची राहणार नाही. प्रवासाला जात आहे त्यामुळे आपल्याला सगळं अन्न शिजलेलं असलं पाहिजे. आणि ही दशमी आरामात 2 ते 3 दिवस राहायची आणि नरम पण राहायची बघा. जरा ही दशमी माझ्याने जास्त भाजल्या गेलेली आहे. मी तुम्हाला दुसरी करून दाखवते बघा. छान अशा पद्धतीच्या आपल्याला दशम्या करायच्या आहे. मस्त टेस्टी खमंग बघा. मला दशमीच्या लुकवरूनच कळलं असेल बघा. छान अशा आपल्या दशम्या तयार झालेल्या आहेत. आपण आपल्या शिदोरी पॅकिंगकडे वळूया. त्यासाठी आपण अशा पद्धतीचा कापड घ्यायचा आहे. त्यावर मस्तपैकी आपण 2 दशम्या ठेवून घ्यायच्या आहे बघा. छान जाड्या दशम्या आहे. मधोमध ठेवायचं आहे आपलं चून, दही बेसनचं जे चून केलं आहे आपण ते ठेवायचं आहे. आणि थोडं साईडला आपण लोणचं ठेवणार आहे. हे जरा बाहेरचं लोणचं आहे तेव्हा आजी घरचं लोणचं ठेवायची. हिरव्या मिरच्या ठेवायचं आहे. मस्त तिखटाचं तेल टाकायचं आहे आपल्याला आणि त्याला आपण दुसऱ्या ज्या दशम्या आहेत त्यांनी कव्हर करायचं आहे. कांदा ठेवायचा आहे. मी जरा ते तळली बेसन मिरचीचे वडे ठेवायची विसरली होती बघा, ते वडे ठेवायचे आहे. छान आपल्याला शिदोरी पॅक करायची आहे. तर ही होती आपली शिदोरीची रेसिपी. तुम्हाला ही रेसिपी तुमच्या जुन्या आठवणी काय आठवल्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. किंवा तुम्हाला शिदोरीचे आणखी कोणते पदार्थ आठवतात ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन सोप्या आणि हेल्दी रेसिपींसोबत. बाय बाय.